नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण दरवेळेस हिंदीमध्ये व्हिडिओज करत असतो। आज आमच्याकडे एक शितोळे मामा आहेत, आमचे ज्येष्ठ आहेत, जे घोडे पाळतात, बरेच घोडे आहेत त्यांच्याकडे, 4-5 घोडे आहेत। त्या घोड्यांचा आज आपण शूट करणार आहोत। तर त्यातली एक पहिली ही बच्ची ते दाखवणार आहेत। मामांकडून आपण एक्सपिरियन्स पण घेऊ त्यांचा काय घोड्यांमध्ये आणि सर्व माहिती जाणून घेणार आहे आज आपण। तर मामा नमस्ते। नमस्ते। तर सर्वप्रथम तुमचं एकदा नाव सांगा। बाळासाहेब बाजीराव शितोळे, राहणार मांडवण फराट। हां, आणि आपल्या फार्मचं नाव काय? शितोळे फार्म। शितोळे फार्म। अच्छा, तर हे मांडवगण फराट कुठं पडतं नक्की, कोणत्या तालुक्यामध्ये पडतं? शिरूर तालुक्यामध्ये। शिरूर तालुक्यामध्ये। अच्छा अच्छा। तर आता किती घोडे आहेत आपल्याकडे? आता 5 आहे। 5 आहेत। अच्छा, 5 मध्ये काय काय? 3 मादे आहे आणि 2 नर आहे। 2 नर आहेत। अच्छा, तर नरांचं एज काय आहे आता? एक 3 महिन्याचा आहे आणि एक 2 दाती पुणी। अच्छा, पोनी येतो। हां, तर पोनी कशासाठी ठेवलाय मामा? ते गोड्या गरम करण्यासाठी। गोड्या गरम करण्यासाठी। अच्छा अच्छा। तर मादी तुमच्याकडे 2 आहेत म्हणजे मोठ्या माद्या असतील। अच्छा, तर आता ह्या घोडीचं आपण थोडीशी माहिती घेऊ। ह्याचं काय वय आहे? हे 15 महिन्याची। 15 महिन्याची आता। आणि ह्या घोडीचं म्हणजे लाईनची एक अननोन आहे? अनलाईन आहे ना, म्हणजे कोण ह्याचा फादर वगैरे माहित नाही तुम्हाला? अच्छा अच्छा। तर आता जी घोडी आहे तुमच्याकडे, ती दुसरी मोठीवाली, ती प्रेग्नेंट आहे का खाली आहे? आता प्रेग्नेंट आहे ना ती? कोणत्या घोड्याने केली? नुकऱ्या घोड्या करून लावली। अच्छा अच्छा। तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, हे मामा जे आहेत शेतकरी आहेत, त्यांना खूप असा घोड्यांचा छंद आहे, रायडिंग वगैरे करतात, ह्या वयात पण रायडिंग करतात। तर मामा, रायडिंगचा काय एक्सपिरियन्स असतो तुमचा? थोडंसं जरा शेअर करा लोकांसोबत आपल्या। रायडिंग कशी करता तुम्ही, काय कधी करता रायडिंग पोरं नादावल्यावर रायडिंगला कुठं ट्रिप असली तर ट्रिपला जातो। अच्छा। बोलेश्वर रायडिंग केली, पेडगाव धर्मेगडावर अच्छा केली। तर जवळपास सगळ्यात मोठी राईड किती किलोमीटरची केली होती? बुलेश्वर सगळ्यात मोठी ती 55 किलोमीटर होतं ना? ती कव्हर केलं होतं आपण। अच्छा अच्छा। तर आता ह्या घोडीबद्दल काय माहिती सांगाल? काय तुम्हाला वाटतं ह्या घोडीमध्ये की एवढी सुंदर ही दिसतीये? दिसाय सुंदर आहे, गुणवानी। अच्छा, लहान मुलं गेली तरी काय करत नाही, लाड घालते। होय, कानाचे कंडिक्शन आहे। कानाची कंडिशन तर आहे, मानाची कंडिक्शन। बरोबर। थोडीशी खराब झाली मामा, काय काय प्रॉब्लेम, काय खराब थंडीमुळे थोडं पाणी कमी पितं। अच्छा, आणि खायला काय टाकता यांना? गवत टाकतो। का? कोणतं वाला गवत, जरा आपल्या प्रेक्षकांना सांगा थोडं। हे गवत काय म्हणतात या गवताला? कांडी गवत म्हणतात। कांडी गवत। अच्छा, तर हे तुमच्या रानातच पिकतं का? रानातच लावले। ते पाण्याच्या ठिकाणी येतं। अच्छा, पण ते आपण रानात बी लावले। तर दुसरं फक्त गवत टाकता, दुसरं काय अजून आहे? नुसतं गवत। येलेल्या मादीला बसा फक्त भुसा। कडबा कुट्टी आणतो कमी पडलं तर। आता हिला रायडिंगला चालू केली का नाही? नाही, आता 15 महिन्याची। 15 महिन्याची। तर तुमचे अंदाजे, आता तुमचं वय एवढं झालं, किती वर्षापासून घोडे पाळताय तुम्ही? 10 वर्षापासून। 10 वर्ष झाले। अच्छा, 10 वर्षात किती घोडे येऊन गेले आणि किती राहिले आपल्याकडे आता? घोडे बरेच 4-5 घोडे होऊन गेले। 4-5 होऊन गेले। अच्छा, तुमच्याकडे एक नर पण होता ना, तो काळ्या कलरचा? त्याच्यावरच रायडिंग केली होती तुम्ही 55 किलोमीटर? अच्छा अच्छा। तर आता दुसरी जी मादी आहे तुमच्याकडे, ती तिच्या रायडिंग चालू आहे का नाहीये चालू? रायडिंग चालू आहे। रायडिंग चालू आहे। ही मादी बारीक आहे, ही बारकी आहे फक्त, बाकी सगळ्यांवर रायडिंग चालू? अच्छा अच्छा। तर ही द्यायची, सेल करायची का ठेवली आपल्या घरासाठी? आलं की तर सेल करायची, नाही आलं तर मग ठेवून द्यायची आपल्या घरी। अच्छा, फार्म मध्ये ठेवायची। हाईटला किती झाली ही आता? 60 आहे। 60 झाली। ती थोडी खड्ड्यामध्ये थांबल्यामुळे कमी वाटते। अच्छा। तर आता नवीन लोकांना काय सांगाल तुम्ही की घोडे घेतले पाहिजेत, सांभाळले पाहिजेत किंवा नाही सांभाळले पाहिजे? आवड आहे ते सांभाळणारच ना। ज्याला आवड नाही ते नाही सांभाळणार। अच्छा, पण ती काहींचं कसं असतं, प्राण्यांची आवड असते काहींना। बरोबर। ते काही जणांचे घरचे थोडस सपोर्ट करत नाहीत ना त्यांना। मग त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही? त्यांना काय, ज्याला आवड आहे ती घेणारच, घरच्यांना नाही विचार करणार। बरोबर काय ते पण आहे। तुमच्या घरात किती जणांना आवड आहे? आवड एकट्यालाच आहे। मग तुम्ही तरी एवढे घोडे सांभाळत? अच्छा अच्छा। चालतंय मामा, धन्यवाद। ही घोडी आता जर कुणाला घ्यायची असेल तर मामांना कॉन्टॅक्ट करा। मामा, एकदा मोबाईल नंबर सांगून द्या। 73 50 75 67 13। अच्छा, ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल
तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करा. ह्या मादीचा कलर मी तुम्हाला एकदा सांगतो, पूर्ण झेड ब्लॅक आहे आणि थोडीशी कंडिशन खराब आहे, काय प्रॉब्लेम नाही, मामा करून घेतील त्याला व्यवस्थित. तर व्हिडिओ कसा वाटला आणि मादी कशी वाटली हे नक्की सांगा कमेंटमध्ये. धन्यवाद. बंद.